सकाळच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पा या कार्यक्रमात मी किमया नारायण तुमचं स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहे नुकतीच रिलीज झालेली वेब सिरीज डिटेक्टिव्ह धनंजयची टीम म्हणजेच अभिनेता आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर. 1 मेला झी5 वर ही वेब सिरीज रिलीज झाली. जाणून घेऊया या खास वेब सिरीज विषयी आजच्या या इंटरव्ह्यू मध्ये. हॅलो टीम डिटेक्टिव्ह धनंजय, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. तुमची सिरीज रिलीज होतीये तर तुम्हाला कसं वाटतंय? भारी वाटते. एखादी फुल फ्लेज डिटेक्टिव्ह वेब सिरीज पहिल्यांदा मराठीत येतेय. तुम्हाला दोघांनाचा प्रश्न आहे की हा प्रयोग मराठीत पहिल्यांदा होतोय, तर या सिरीजचं वेगळेपण काय वाटतं दोघांना? हाय, मी पुष्कराज चिरपुटकर. मला वाटतं की डिटेक्टिव्ह सिरीज म्हटल्यानंतर एक मोठा कोट घातलेला माणूस, हॅट घातलेला माणूस, गमबूट्स घातलेला माणूस डोळ्यासमोर येतो. पण दोन अत्यंत सामान्य माणसं एकदम गर्दीत हरवून जाणारी किंवा गर्दीमधला एक भाग असणारी हे जेव्हा एखादी केस सॉल्व्ह करतात तेव्हा काय फिलिंग येतं, तर त्याचं वेगळेपण आहे. आणि ही सिरीज बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला वाटू शकतं की आपणही डिटेक्टिव्ह बनवू शकतो आणि आपणही त्याचा विचार करू शकतो, आणि म्हणून मग ते त्याच्यात पुढच्या सीझनची वाट बघतील. ओके आदिनाथ, आम्ही तुला पहिल्यांदा इन्स्पेक्टरच्या भूमिकेत पाहिलंय, पण पहिल्यांदा डिटेक्टिव्हच्या भूमिकेत काम करण्याचा अनुभव कसा होता किंवा ही भूमिका निवडण्यामागचा काय विचार होता? बाबूराव अर्नाळकर हे खूप मोठं नाव आहे आपल्या साहित्यात, आणि त्यांनी एक 1950 to 1970 हा काळ खूप गाजवला होता. त्यात त्यांनी अनेक डिटेक्टिव्ह पात्रही लोकांच्या भेटीस आणली, लोकप्रिय झाली ती. त्यातलं सगळ्यात लोकप्रिय पात्र म्हणजे डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटू. मी ह्या पुस्तकांच्या राईट्सच्या मागे होतो आणि रंगा गोडबोलेंनी या पुस्तकांचे राईट्स आधीच घेतले होते. तर त्यामुळे मी त्यांना जेव्हा भेटलो आणि मी रंगादादांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आय वुड लव्ह टू कोलॅबोरेट विथ यू, आणि मग आम्ही एकत्र येऊन ही मालिका ही वेब सिरीज डेव्हलप करायचं आम्ही ठरवलं. त्यानंतर गिरीश जोशीला आम्ही ऑनबोर्ड केलं. तर डिटेक्टिव्ह क्राईम हा जॉनर मला नेहमीच खूप मला इंट्रिग करतो, आणि त्यावर मला नेहमीच अजूनही त्यात अजून खूप काय काय आपण ह्या जॉनरमध्ये करण्यासारखं. आणि त्यात डिटेक्टिव्ह हे कॅरेक्टर आपण लहानपणापासून पुस्तकं वाचत आलो आहे. मी आर्थर कॉनन डॉयलची सगळी पुस्तकं, अर्थात सगळे व्हॉल्यूम्स वाचले आहेत. फेलुदा वाचलं आहे मी, सत्यजित रेचं, आणि आय एम अ बिग फॅन ऑफ डिटेक्टिव्ह जॉनर. माझं स्वप्न होतं की ह्या जॉनरला घेऊन काहीतरी करावं. अर्थात त्यात सोन्यावरून पिवळं जर मला डिटेक्टिव्हची भूमिका पण साकारता आली तर उत्तम. तर त्या अनुषंगाने मी माझी वाटचाल सुरू केली, मी प्रवास सुरू केला, आणि मग करत करत झी5च्या दारात पोचलो. आणि मग झी5 मधल्या टीमला आम्ही हे पिच केलं. त्यांना खूप आवडलं, आणि आमचं प्रोजेक्ट मग गिरीश जोशीला आम्ही ऑनबोर्ड केलं लिहायला, कारण ह्या जॉनरसाठी. आणि बाबूराव अर्नाळकरांची पुण्याईनी त्यांचं जे कॅरेक्टर होतं ते सगळं त्यांनी जे करून ठेवलं होतं, रहस्य जाले पुस्तक त्यांनी लिहिलं होतं, त्याला न्याय देणारा असा लेखक आम्हाला हवा होता. आणि मग गिरीश जोशींना आम्ही सांगितलं, तेव्हा गिरीश पण खूप खुश झाला, त्यालाही आवडलं. तर त्याचाही आवडतं जॉनर म्हटल्यावर. आणि मग तिथून लिखाणाचा प्रवास सुरू झाला. आम्ही हे प्रोजेक्ट डेव्हलप करायला घेतलं. मग कास्टिंग ची वेळ जेव्हा आली तेव्हा अर्थात मी आत असं लपवून ठेवलं होतं की मला ही भूमिका करायची आहे. मी असं उघडपणे आधी रंगादादाला बोललो नव्हतं, पण मी रंगादादाला बोललो की रंगादादा, डिटेक्टिव्ह धनंजय मी करू शकतो का, काय वाटतं तुला? हो, नक्कीच करू शकतोस तू, असं मला ते बोलले. पण आता रंगादादा कन्व्हिन्स झाले होते, पण आता चॅलेंज होतं. डिटेक्टिव्ह धनंजयच्या समोर सगळ्यात मोठं चॅलेंज त्या क्षणी हे होतं की त्याला झी5ला कन्व्हिन्स करायचं होतं की आदिनाथ कोठारे डिटेक्टिव्ह धनंजय करू शकेल की नाही. कारण मुळात आम्ही जे कॅरेक्टर डेव्हलप केलं होतं, ती स्क्रिप्ट डेव्हलप केली होती गिरीशनी आणि रंगानी, त्यात डिटेक्टिव्ह जो आहे डिटेक्टिव्ह धनंजय हा खूप एक गर्दीत मिसळणारं व्यक्तिमत्व आहे त्या माणसाचं. आणि त्या गर्दीत मिसळून तो वेगवेगळी रूपं घेऊन तो इन्व्हेस्टिगेशन करत असतो, आणि त्यातून तो केसेस सॉल्व्ह करतो. तर ती पर्सनॅलिटी हवी होती त्या कॅरेक्टरसाठी. ती एक साध्या सामान्य माणसाची ज्याच्याकडे बघून
तो चेहरा तुमच्या आठवणीत राहणारच नाही असा तो चेहरा हवा होता. पण मी आत्तापर्यंत ज्या भूमिका केल्या होत्या त्या अर्थात खूप ग्लॅमरस किंवा अशा हिरोईक होत्या. त्यामुळे नेटवर्कला मला त्या भूमिकेत बघायची सवय नव्हती, त्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. पण रंगादारांनी पण आणि गिरीश दादांनी पण मला खूप मदत केली. आम्ही अनेक लुक टेस्ट केल्या. तर डिटेक्टिव्ह धनंजय मुळात त्या कॅरेक्टरसाठी लागणारे क्वालिटीज म्हणजे एकतर गर्दीत मिसळणारं व्यक्तिमत्व, त्यानंतर एक मॅच्युरिटी, कारण इतक्या वर्षांचा अनुभव, त्या अनुभवातून येणारा तो इम्पल्स, तो सिक्स सेन्स. सर ती मॅच्युरिटी आणि ती कॉमन मॅनची इमेज ही त्याच्या फिजिकॅलिटीजमध्ये पण आली पाहिजे. त्यासाठी मग आम्ही काय करायचं तर फिजिकल लुक चेंज करायचा प्रयत्न केला. मग सॉल्ट अँड पेपर तुम्ही आता पोस्टरवर बघाल तर धनंजयचे केस सगळे सॉल्ट अँड पेपर आहेत, दाढी मिशा, त्याचा जो ड्रेसिंग सेन्स आहे तो असा खूप नॉन कोऑर्डिनेटेड आहे. डेनिम जॅकेट आणि डेनिम जीन्स आहेत. अर्थात त्याचं कनेक्शन त्या एराबरोबर आहे, कारण हे जे पात्र आखलं होतं अर्नाळकरांनी ते 40s-50s मधलं पात्र होतं आणि आजही लोक डेनिम घालतात. पण ही जी गोष्ट आहे ती आम्ही आजच्या काळात मांडली, त्यामुळे ते एक तो धागा जपण्यासाठी रंगादादांनी सजेस्ट केलं की आपण त्याला डेनिम जॅकेट आणि डेनिम जीन्स देऊया, ज्यात तो साधा कॉमन मॅन पण वाटेल आणि एक तो कनेक्ट पण वाटेल त्या काळाबरोबर. तर असं करत आम्ही लुक टेस्ट केली आणि मग चॅनलला ते फोटोज दाखवले आणि चॅनलला ते आवडले आणि पहिला टप्पा मी पार पाडला, हे कॅरेक्टर स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा. त्यानंतर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की ह्या वेबसिरीजमधलं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे छोटू. आता छोटूची भूमिका कोण साकारणार ह्यावरती खूप घन चर्चा झाली आणि सगळ्यांचंच एकमत रेफरन्स पॉईंट सगळ्यांचा बनला की ह्या कॅरेक्टरसाठी पुष्करराज चिरपुटकर सारखा कोणतरी नट हवा. आणि रंगाराधा बोलले की मी पुष्करला चांगलाच ओळखतो म्हणजे ओळखून आहे मी विचारतो त्याला. आणि मग त्यांनी ठरवलं की मी पुष्करला कॉन्टॅक्ट करेन. पण त्यांनी केलं होतं की नाही मला माहीत नव्हतं आणि मी अचानक एक दिवस पुण्यात एका कामानिमित्त आलेलो आणि लिफ्टमधून मी बाहेर पडलो आणि बघतो तर काय समोर पुष्कराज चिरपुटकर उभा. मला पुष्कराज छोटूच दिसला. मी त्याला छोटू म्हणून हाक मारली, अरे छोटू तू इथे काय करतो? काय तो होतो काय कोण छोटू? आणि मागे पुढे बघितलं की कोणाशी बोलतोय. म्हणलं अरे नाही तुला रंगाराजांचा फोन नाही आला का? तर रंगाराजांचं नाही काय, अरे तुला येईल रंगाराजांचा फोन, असं मी त्याला गुपित असं सांगितल्यासारखं डिटेक्टिव्ह धनंजयच्या ह्याच्यात सांगितलं लहेजात मी त्याला सांगितलं. आणि मग तो पण असा तिकडे असा उभा राहिला. त्याच्या बाकीचे मित्र लिफ्टमध्ये गेले, तो तिकडेच उभा राहिला की असं काय बोलला कोण मला, मी बहुतेक मला नाही बोलला सगळ्या गोष्टी हे काय मला बोलून गेला तो. आणि मग नंतर त्याचा जो कार्यक्रम होता त्याचं लक्षही लागत नव्हतं तिकडे, तो ह्या विचारांमध्ये हरवलेला. पण मग त्याला नंतर रंगदादांचा फोन आला, 22 दिवसांनी फोन आला आणि मग काय तो हो बोलला, लगेच म्हटलं आणि सुरू झाला प्रवास. वाटचाल सुरू झाली. अशा प्रकारे सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकत्र दिलेली आहेत. पुष्कराज, तुझ्या भूमिकेविषयी तू काय वेगळं सांगशील? डिटेक्टिव्ह धनंजयचा राईट हँड आहे छोटू. त्याला जे होता आलं नाहीये ते तो डिटेक्टिव्ह धनंजयमध्ये बघतो. त्याच्यामुळे त्याचं प्रेम आहे, त्याचं इन्स्पिरेशन आहे आणि त्या पद्धतीने केस सॉल्व्ह करत असताना जसं धनंजय डोकं वापरतो तसा हा स्मार्टफोन वापरतो, हे टेक्नॉलॉजीचा वापर करतो आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून जितकी मदत करता येईल तितकी मदत तो त्याला करतो. आणि त्याला माहिती असतं की टेक्नॉलॉजी ही पुढे धनंजयचं डोकं आहे, पण तरी सुद्धा हातभार लागावा अशी त्याला इच्छा असते. आणि अत्यंत प्रेमळ इमोशनल माणूस आहे, व्हेरी प्रोटेक्टिव्ह, व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट धनंजय.
तर केस सॉल्व्ह करताना बाकीचे पैलू तर बघायला मिळतीलच, पण धनंजय आणि छोटू यांच्यामधलं नातं डेव्हलप होताना पण दिसेल. एक घट्ट मैत्रीचं किंवा एक बॉस असून सुद्धा त्याच्याबद्दल काहीतरी आस्था असणार. तुमच्या दोघांची जी केमिस्ट्री यातली ती खूप वेगळी आणि छान आहे. तर हा बॉन्ड कसा तयार केला दोघांनी? तो खूप ऑर्गॅनिकली झाला आहे. त्याच्यात आम्ही कुठलेही आता असा अभ्यास करू किंवा असं काहीतरी बोलून बघू वगैरे असं काही झालेलं नाही आहे, किंवा अशा पद्धतीच्या कॅमेरा वर्कनी किंवा अशा पद्धतीच्या गोष्टींनी आपल्याला काहीतरी करता येईल असं काहीच झालं नाही आहे. आय थिंक इट वॉज मेंट टू बी. या सगळ्या गोष्टी घडणं डेस्टिन्ड होतं आणि आम्ही जसं जसं करत गेलो तसं आम्ही आम्हाला सापडत गेलं. असं कधीही एक क्षणही वाटलं नाही की आम्ही एकमेकांबरोबर पहिल्यांदा काम करतोय. म्हणजे तो जे म्हणतोय ते असं कधी झालं नाही की ते माझ्या डोक्यावरनं गेलं किंवा मी जे म्हणतोय ते त्याला त्याचा रेफरन्स लागत नाही, असं कधीही झालं नाही. म्हणजे लिटरली कधीही झालं नाही आहे. सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे काय आपण करायचं एकमेकांची केमिस्ट्री दाखवण्यासाठी असाच ज्या विचार करत असताना ज्या ज्या गोष्टी केल्या गेल्या त्यातनं काय बाजूला सारायचं आहे याच्यावरही आमचं एकमत होतं. आणि ते बाजूला सारण्याचं जर आम्ही केलं नाही काम, तर ते काम रंगा गोडबोले सर करायचे की ते म्हणायचं छान, हे नको घेऊया. सो अशी ती डेव्हलप झाली. आणि जो म्हणतो तसं ते झालं की आम्ही एक धनंजय आणि छोटू असं याच्यानीच आमची ओळख झाली. आणि अजूनही आमचा मैत्रीचा आता जो प्रवास आहे तो तिथेच आहे. म्हणजे अजून आम्ही आदिनाथ आणि पुष्कराज असे म्हणून एक्सप्लोअर करायचं आहे अजून आम्हाला एकमेकांना. म्हणजे ॲक्च्युली ते बरं झालं कारण या सिरीजच्या दृष्टीने, कारण आधी काहीतरी आमचं इम्प्रेशन्स असते एकमेकांबद्दल तर ते काहीतरी फार वेगळं झालं असतं. इथे ऑर्गॅनिकली असं झालं की आय यूज टू लुक अप टू हिम आणि इज अ सिनियर इन दिस फील्ड आणि त्याचे चाहतेही भरपूर आहेत. त्यांनी काम केलं, त्यांनी डिरेक्ट केलं. ऑफकोर्स त्यांनी काम केलं जास्त माझ्यापेक्षा, त्यांनी डिरेक्ट केलेलं आहे आणि या सगळ्यातनं मला प्रेरणा मिळालेली आहे. त्यामुळे उगाच मला सिनियर म्हणजे वयाने नाही, वयाने फक्त कामानी. या वेबसिरीजचं वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला, की का पाहावी ही वेबसिरीज? नका बघू. मला वाटतं का बघावी, कारण बऱ्याच काळात मराठी डिटेक्टिव्ह हा जॉनर आलेला नाही. एक डिटेक्टिव्ह सिरीज अनेक वर्षांनी, सिरीज म्हणजे डिटेक्टिव्ह जॉनर हा अनेक वर्षांनी मराठी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यात आपल्या मातीतल्या साहित्यावर आधारित हे लोकप्रिय कॅरेक्टर्स आहेत ह्या धनंजय आणि छोटू. तर ते आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत ह्या वेबसिरीजच्या निमित्ताने. आणि एक रिकॉल असेल, एक नॉस्टॅल्जिया आहे आणि त्याचबरोबर आजच्या काळातली गोष्ट आणि एक जी ही गोष्ट ज्या पद्धतीने मांडली आहे, जी टीम आहे यात इन्वॉल्ड, गिरीश जोशी, श्रीरंग गोडबोले आणि बाकी सगळेच तंत्रज्ञ, तर मला असं वाटतं की एक सुंदर कलाकृती घडलेली आहे आणि ती नक्कीच प्रेक्षकांचं मन जिंकेल. आम्ही या नवीन वेबसिरीजसाठी खूप उत्सुक आहोत. तुम्हाला या वेबसिरीजसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.